महाराष्ट्रामध्ये सध्या लोकसभेचे वारे पूर्ण भारतामध्ये वाहत आहेत. तसेच ते वारे महाराष्ट्रामध्ये सुद्धा वाहत आहेत आणि यामुळं पक्ष बांधणी, रणनीती असेल, पक्ष फोडणी असेल, ह्या सर्व गोष्टी जागा वाटपावरनं, सीट शेअरिंगवरनं ह्या होत आहेत. यामध्येच वंचितचे बाळासाहेबांनी सांगितलं होतं की महाराष्ट्रामध्ये अजून एक मोठा राजकीय भूकंप होऊ शकतो. त्यामध्ये त्यांनी पक्षाचं नाव घेतलं नाही, पण कालच मिलिंद देवरा काँग्रेस सोडून ते सध्या भाजपमध्ये आलेले आहेत. आणि त्यानंतर इकडे बच्चू कडू तटस्थ आहेत आणि त्यानंतर राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये सुद्धा उद्धव ठाकरेंच्या काही कुजबूज चालू आहे. आणि यामध्येच एक असा राजकीय भूकंप होऊन नेमकं साध्य का होईल आणि शेवटी विरोधी पक्ष फक्त विरोधी पक्ष म्हणूनच राहील का, हा आपल्याला पाहण्यायोग्य मुद्दा आहे. बघा, आजचा आपला विषय आहे, तो विषय म्हणजे काय, जे लहान घटक पक्ष आहेत ते घटक पक्ष एक होऊन महाराष्ट्रामध्ये स्वबळावरती निवडणूक लढवतील का, किंवा त्यानंतर अजून किती पक्ष फुटणार आहेत आणि किती नेते फुटणार आहेत, आपण याविषयी आजच्या व्हिडिओतनं माहिती घेणार आहोत. बघा, आता आपला पहिला मुद्दा आहे तो म्हणजे काय, बच्चू कडू. आज अमरावतीमध्ये बीजेपीची कार्यकारिणीची बैठक होती. त्या बैठकीमध्ये सध्या बच्चू कडू गेलेले नाहीत. मुद्दाम त्यांनी सांगितलंय मी तिथं बैठकीला मुद्दाम गेलो नाही, सध्या मी तटस्थ आहोत, कारण माझ्या 2 नगरपंचायत होत्या, त्यामध्ये मला मनावाचा निधी भेटला नाही, त्यामुळं मी ह्या कार्यकारिणी बैठकीला गेलो नाही. आणि ते मुद्दाम गेलो नाही त्याने सांगितलेलं आहे. कारण बच्चू कडू फक्त आपल्या कामाशी काम ठेवतात. आपल्या मतदारसंघामध्ये ते काम करून घ्यायचा प्रयत्न करतात. सत्ता कोणाची असते त्यामध्ये ते सामील होऊन आपलं काम काढून घ्यायचा प्रयत्न फक्त बच्चू कडू करत असतात. आणि त्यांना जागा आणि त्यांच्या मतदारसंघाला निधी न मिळाल्यामुळं ते या ठिकाणी गेले नाहीत. आणि त्यांनी स्पष्ट सांगितलंय आपण यामध्ये तटस्थ आहोत. आपली तर भूमिका स्पष्ट अजून झालेली नाही, भूमिका लवकरच स्पष्ट होईल, नाहीतर आम्ही तुमचा गेमच करू, असा त्यांनी इशारा दिला आहे. हे इशारा काय आहे, तो इशारा आहे सीट शेअरिंगवरून. आणि त्यांनी त्याचं स्पष्ट सांगितलेलं आहे तुमचा आम्ही गेम करू. बघा, आता आपण शेवटी बघू नेमका यांचा गेम नेमका होईल काय. ठीक आहे, आता पुढला मुद्दा आहे शरद पवारांचा. आता महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारे इंडिया आघाडी आहे, म्हणजेच महाविकास आघाडी आहे, त्या आघाडीची काल मिटिंग होती. पूर्ण भारतातील जे संयुक्त घटक पक्ष होते त्यांची मिटिंग होती, म्हणजे इंडिया अलायन्सची मिटिंग होती. त्यामध्ये काही बहुतेक लोक हे त्या मिटिंगला ऑनलाईनला गैरहजर होते. त्यामध्ये काही हजार लोक होते. त्यामध्ये शरद पवारांनी एक तिथं भाकीत सांगितलेलं आहे. शरद पवार म्हणले की आता ह्या वेळेस निवडणुकीमध्ये इंडिया अलायन्स चांगली बाजी मारणार आणि आपलाच PM आपलाच असेल इंडिया अलायन्सचा. पण इथं पाहायची गोष्ट काय आहे, एक जागेनं लीड भेटत नसते लोकसभेला, पण 48 जागाची लोकसभा ही महाराष्ट्रामध्ये आहे. आणि आतापर्यंत कुठलीही पक्ष बांधणी न करता आता सुद्धा पक्ष फुटतच आहेत. फक्त लहान असं एक करून आजकाल एक व्यक्ती हा भाजपसोबत जात आहे. महाराष्ट्रामधील पारंपरिक काँग्रेस नेते मुरली देवरा यांचे मिलिंद देवरा यांनी कालच काँग्रेस सोडलं. त्यांनी जाताना स्पष्ट सांगितलं होतं की आम्हाला विकास पाहिजे, ज्या ठिकाणी विकास आहे तिथे आम्ही आहोत, म्हणून त्यांनी पक्ष सोडला. आणि त्यांनी जायला कुठं पाहिजे होतं, भाजपमध्ये, पण ते गेले कुठं, शिंदेची जी सेना आहे त्यात गेले. ते म्हणजे भाजपाकडे त्यांना जायचं होतं पण ते डायरेक्ट शिंदेकडे गेले. नेमकं हे मॅटर होते काय असं, कारण भाजपासोबत ह्याला राहायचं होतं देवराला, पण ते तिकडे न जाता ते शिंदेकडे का गेले, हा एक प्रश्न आहे. त्यामध्ये कारणं काय असू शकतात. त्यामध्ये मेन हे कारण असू शकतं की यार तुमचा पक्ष आम्ही फोडला नाही, त्यामध्ये आमची काय जबाबदारी नाही, त्यामुळे ते ह्या गोष्टी करत असतील. सीट शेअरिंगमुळं त्यांनी शिंदेकडे स्वीकारला असेल, असे काही त्यामध्ये कारण आपल्याला सांगता येतील. बघा, आता यावर दुसरा मुद्दा आहे. तो मुद्दा म्हणजे काय, आता मिलिंद देवरा जे आहेत ते काँग्रेसचे उमेदवार होते आणि 1-2 दिवसापूर्वीच बाळासाहेबांनी सांगितलं होतं की महाराष्ट्रामध्ये सुद्धा एक राजकीय भूकंप येईल आणि त्या भूकंपानं जे काही विरोधी पक्ष आहे तो विरोधी पक्ष राहणार नाही आणि पूर्णपणे कमकुवत व्हायचं काम हे महाराष्ट्रामध्ये होईल, याची पहिली ठिणगी आपल्याला पडलेली दिसते. मिलिंद देवरा यांनी काँग्रेस सोडून ते भाजपसोबत गेलेले आहेत. आता प्रश्न आणि एक चर्चा आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये राजकीय वर्तुळामध्ये. याच प्रकारे आता जे गट राहिलेले आहेत, राष्ट्रवादीचा शरद पवार गट असेल किंवा शिवसेनेचा उद्धव ठाकरे गट असेल, यामधील काही लोक भाजपसोबत जाऊ शकतात फायनली, हा पण जास्ती विषय चालू आहे. पण ते लोक जायचं एकच कारण आहे, एकमेव तिथं 3 कारणं आहेत. एक कारण कुठलं आहे, सीट शेअरिंग. दुसरं कारण आहे, ते कारण म्हणजे काय, ह्यांना अपयशाची किंवा हरण्याची भीती असेल.
किंवा तिसरं कारण आहे भाजपची रणनीती आणि ईडी. यामुळे ह्या 3 कारणामुळं हे पक्षातले काही महत्त्वाचे उमेदवार हे भाजपसोबत जात असतील असा सर्वांचा एक चर्चा चालू आहे आणि समज आहे लोकांच्या मनामध्ये की ह्या गोष्टीमुळं हे लोक आपले पक्ष सोडत असतील. पण यामध्येच एक महत्त्वाचा मुद्दा येतो. तो मुद्दा म्हणजे काय, अशा वेळेस जर पक्ष सोडत राहिले त्यावेळेस इंडिया अलायन्स जे आहे, महाविकास आघाडी, हे असं स्ट्रॉंग राहू शकेल काय, किंवा जो दरारा एक विरोधी पक्ष असा स्ट्रॉंग असावा हे असं होईल का, होणार नाही. त्यामुळं आता पर्याय काय असतो, पर्याय म्हणजे काय, सीट शेअरिंगवरनं सध्या वंचितसुद्धा नाराज आहे आघाडीविरोधात. आणि अशा वेळेस जर बच्चू कडू, वंचित आघाडी असे लहान लहान घटक पक्ष, त्यामध्ये स्वाभिमान शेतकरी संघटना असेल, हे लहान लहान पक्ष मिळून जर एक नवीन युती बनवली आणि युती बनवून त्यानंतर एक निवडणूक लढवली तर आघाडीपेक्षा जास्त फायदा यांना होऊ शकतो त्याचा, आणि याचा फायदा हे घेऊ शकतात. जर असं नाही झालं तर भविष्यामध्ये महाराष्ट्रामधून आघाडी किंवा हे नवीन युती असेल याचं चित्र पाहायला मिळणार नाही. तुम्हाला डायरेक्टली ह्यावेळेसुद्धा महाराष्ट्रामध्ये भाजप पाहायला मिळणार. तर तुम्हाला एकूणच याविषयी वाटते काय, तुमचं ओपिनियन काय, तुम्हाला नेमकं ह्याविषयी तुमच्या मनामध्ये प्रश्न काय असतील अजून, किंवा आज भविष्यामध्ये कुठल्या गोष्टी घडू शकतात, तुम्ही याविषयी कमेंट नक्कीच करा. तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून व्हिडिओ शेअर करा. आणि एक व्हिडिओ आपले प्रत्येक व्हिडिओ आपल्या गावातील ग्रुपवरती शेअर करत चला. जय हिंद सर्वांना, जय महाराष्ट्र, जय शिवराय.